ट्रकला एक ड्राईव्ह असतो आणि एक क्लीनर. ट्रक चालवायचं काम ड्राईव्ह नेटाने करत असतो. पण ड्राईव्ह आणखी एक गोष्ट कुठली करतो, तर मोकळा रस्ता आला की ट्रक क्लीनरला चालवायला देतो आणि स्वतः निवांत बसतो. मोकळ्या रस्त्यावर काही अडथळे नसतात. ट्रक मोसम पकडतो आणि क्लीनरला वाटतं आपल्याला ट्रक चालवायला जमतोय. पण मग अचानक घाट येतो. घाटात क्लीनर ड्राईव्हला म्हणतो, घाट आलाय, आता तू चालव. मग ड्राईव्ह स्टिअरिंग समोर बसतो आणि घाट पार करून देतो. पुन्हा मोकळा रस्ता येतोच. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घाट चालवायला पवार होते. आता एकटे दादा आहेत. आणि आता घाट आलाय. आधी धनंजय मुंडे, मग पार्थ पवार आणि आता माणिकराव कोकाटे यांच्यामुळे अजित पवार लागोपाठ अडचणीत येत गेले. राजकीय नेतेही अजित पवारांची. ताकद तर पुत्रप्रेम हा कुठल्याही पित्याप्रमाणे स्थायी भाव. त्यामुळे अडचणीत आलेले दादा डॅमेज कंट्रोल करत एका ठिकाणी शिवायला जातात, पण तोवर दुसऱ्या ठिकाणी उसवलेलं असतंय. पण असं का होतंय? या अडचणींमुळे दादांचा गेम निश्चित आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणाऱ्या नेत्यांची मुठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कायम केलं जाणारं हे स्टेटमेंट. अगदी शरद पवार अविभाजित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होते, तेव्हाही त्यांनी स्वबळावर निवडून येणारे नेते एकत्र केले असं बोललं जायचंच. साहजिकच नेते ही राष्ट्रवादीची खरी ताकद. आता त्यांना निवडून यायला कार्यकर्ते ते जीवाचा रान करायचेच. पण संस्थात्मक राजकारणात भक्कम असणारे राष्ट्रवादीचे नेते आपल्या ताकदीवर सहज निवडून यायचे. 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथ घेतली, तेव्हाही राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांसोबत गेल्याची चर्चा झाली. पण शरद पवारांनी अजित पवारांसकट सगळ्याच नेत्यांना परत बोलावलं. राष्ट्रवादीमधली फूट टळली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी 5 वर्षांनी सत्तेत सुद्धा बसली. पण 2023 मध्ये राष्ट्रवादीतली फूट टळली नाही. भुजबळ, तटकरे, पटेल, वळसे पाटील असे राष्ट्रवादीची ताकद असलेले दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले. पुढे जाऊन शिवसेनेतल्या फुटीमधली स्क्रिप्ट रिपीट झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या पक्षाला मिळालं. अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली. पक्ष चालवायला ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसावं लागलं. आणि नव्या सरकारच्या काळात पहिल्याच वर्षी लागला घाट. मंत्रिमंडळाची घोषणा होण्याआधीच धनंजय मुंडे सहकारी वाल्मिक कराडमुळे अडचणीत आले. मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार का, यावर प्रश्न उभा राहिला. अगदी शेवटच्या क्षणी मुंडे मंत्रिमंडळात आले. तेव्हा अजित पवार मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायला फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चा झाली. पण शेवटच्या क्षणी मुंडे मंत्रिमंडळात आले. तेव्हा कोणाच्या मध्यस्थीने मुंडेंची वर्णी लागली याची चर्चा झाली. पण तेव्हाच मुंडे दादांपासून दुरावले असंही बोललं गेलं. पण नंतर विरोधकांनी मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे असं म्हणत सरकारची प्रचंड कोंडी केली. वाल्मिक कराडचे कारनामे समोर येत होते. पण त्याच वेळी अजित पवार मुंडेंची पाठराखण करत होते. त्यांना अगदी पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये घेण्यात आलं. पण जेव्हा संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आले, तेव्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. फडणवीसांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर दादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला, अशा बातम्या आल्या. त्यानंतर कोकाटेंचं कृषीमंत्रीपद गेलं. तेव्हा मुंडेंच्या कमबॅकच्या आशा वाढल्या. पण ती संधी मिळाली नाही आणि मुंडे आणखी दुरावले. इतके दुरावले की तटकरे आणि पटेलांच्या अनुपस्थितीत ते एकटेच थेट अमित शहांना दिल्लीत जाऊन भेटले. त्यात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं, तेव्हा दादांनी भुजबळांचा पत्ता कट केला. एकतर लोकसभेला राष्ट्रवादीला जो सेटबॅक बसला, त्याला भुजबळांची मराठा आंदोलनाबद्दलची भूमिका कारणीभूत असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर भुजबळांना थेट मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. मग धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यावर भुजबळांची त्या जागी वर्णी लागली. पण भुजबळांनी शपथ घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत भुजबळ राष्ट्रवादीकडून शपथ घेणार की भाजपकडून, हा प्रश्न होताच. त्यानंतर एका बैठकीत भुजबळ आणि अजितदादा यांच्यात खडाजंगी झाली अशाही बातम्या आल्या. अजित पवारांना न ओलांडून थेट भाजपशी कनेक्ट असणारे नेते म्हणून भुजबळ आणि मुंडे यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. आता मुंडे राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर आहेत, तर भुजबळ आजारी असले तरी ते आधीच राजकीय फ्रंटवरून मायनस झालेत. दादांपासून दुरावलेल्या नेत्यांमध्ये रामराजे निंबाळकरांचं सुद्धा नाव येतं. विधानसभेला स्थानिक समीकरणांमधून रामराजेंनी वेगळा निर्णय घेतला. ते दादांसोबतच राहिले, पण त्यांचं कुटुंब शरद पवार गटात गेलं. पण हे घडण्याआधी रामराजेंनी स्थानिक राजकारणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांकडे अनेकदा तक्रार केली होती. दादांकडून याबद्दल दखल घेतली गेली नाही. म्हणूनच रामराजे दुरावले असंही बोललं गेलं. त्यातही रामराजांच्या फलटणमध्ये भाजपने आपला माणूस घड्याळावर निवडून आणला आणि फलटणमधून सुरुवात करत सातारा, सोलापूर सुद्धा आपल्या टप्प्यात घेतलं. दादांकडून जिल्हा दुरावला आणि नेताही. आता या लिस्टमध्ये माणिकराव कोकाटे यांचाही नंबर लागेल. कोकाट्यांना कृषीमंत्रीपद देऊन दादांनी बळ दिलं. पण फेब्रुवारीमध्ये त्यांना सदनिका घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण दादांनी त्यांना अभय दिलं. त्यानंतर सभागृहात रमी खेळण्याचं प्रकरण झालं. तेव्हा दादांनी कोकाट्यांचं खातं बदललं, पण मंत्रिपद ठेवलं. पण आता कोकाटेंचा राजीनामा दादांनीच घेतलाय.
इथेही राजीनामा घेण्याआधी फडणवीसांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर पोकाट्यांची खाती काढून घेतल्याचं स्पष्ट आहे. थोडक्यात दादांपासून नेते दुरावत चाललेत, तेही नेत्यांची कोंडी होत असल्यामुळे किंवा त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे. आता नेते अडचणीत येत असताना अजित पवार डॅमेज कंट्रोल करत नाहीयेत का? तर करतायत, कधी त्यांना अभय देऊन तर कधी नुसतं खातं बदलून. आपण नेत्यांच्या पाठीमागे उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पूर्ण ताकद लावून होतो, पण घाट पार होत नाही. महायुती सरकार स्थापन झाल्यावर त्यांचं विक्रमी बहुमत बघता आणि फुटीची भीती असलेल्या विरोधकांची क्षीण झालेली ताकद बघता या सरकारला कोणताही अडथळा येणार नाही असं बोललं जात होतं. पण सरकारला जेमतेम वर्ष पूर्ण झालंय आणि तोवर सरकारच्या 2 विकेट्स पडल्यात, मुंडे आणि कोकाटे, दोघंही दादांचे. आता आरोप फक्त दादांच्या नेत्यांवर झाले का? अडचणीत फक्त दादांचे नेते आले का? तर नाही. संजय शिरसाट, योगेश कदम हे शिंदेंचे मंत्री सुद्धा अडचणीत आले. शिरसाटांचं हॉटेलचं प्रकरण, पैशांची बॅग, योगेश कदम यांच्या आईच्या नावावरच्या डान्सबारचं घायवळला दिलेल्या शस्त्रपरवान्याचं प्रकरण सुद्धा चर्चेत आलं. त्यांच्याही राजीनाम्याची जोरदार मागणी झाली, पण एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि आपल्या मंत्र्यांच्या विकेट्स स्वतः फ्रंट फूटवर येऊन प्रोटेक्ट केल्या. हेच अजित पवारांच्या सोबत्यांच्या बाबतीत घडलं नाही आणि अजित पवार आपल्या सोबत्यांना प्रोटेक्ट करू शकत नाहीत याची जाणीव नेत्यांना होऊ लागली. या सगळ्यात अजित पवार अडचणीत आले ते पार्थ पवारांमुळे. पुण्याच्या कोरेगाव पार्क भागातल्या 300 कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांच्या कंपनीचं नाव आलं. पण अगदी पहिल्याच दिवशी अजित पवारांनी आपल्याला काहीही माहीत नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर माहिती घेतल्यावर अधिकाऱ्यांची कशी चूक आहे, व्यवहार रद्द झाला आहे, 1 रुपयाही देण्यात आला नाही, अजित पवारांनी सांगितलं. या प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाली, दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली. त्या दोघांचं नाव FIR मध्येही आलं, पण पार्थ पवार यांचं नाव ना FIR मध्ये आलं आणि ना त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं. खापर अधिकाऱ्यांवर फुटलं आणि पार्थ पवार सेफ झाल्याची चर्चा होऊ लागली. पार्थ पवार सेफ राहिल्याने साहजिकच एक चित्र तयार झाले. ते म्हणजे दादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला, पोकाट्यांचा राजीनामा घेतला. 2 महत्त्वाचे नेते मंत्रिमंडळातून थेट बाहेर गेले. दादांनी फॅमिलीला मात्र वाचवलं, म्हणजेच कुटुंबाला एक न्याय दिला, सोबत्यांना एक न्याय दिला. घाटात ड्राईव्ह करताना दादांची अडचण झाली ती हीच. आता अशा अडचणी आधी घाट पार करणाऱ्या शरद पवारांना आल्या नाहीत का? तर आल्या. शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी महाविकास आघाडीत असताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांचे राजीनामे झाले. त्याआधीही अगदी आलाराबांसारख्या नेत्यालाही राजीनामा द्यावा लागला. पण म्हणून हे नेते पवारांपासून दुरावले नाहीत. जिथे नेत्यांना वाचवणं शक्य आहे तिथं पवारांनी वाऱ्याची दिशा ओळखून प्रसंगी राजकीय चाली खेळून आपल्या नेत्यांना वाचवलं. यात अर्थातच त्यांचे सर्वपक्षीय संबंध सुद्धा कामी आले. नेत्यांना सांभाळून घेण्यात पवारांची हातोटी इतकी होती की स्वतः अजित पवारांनी सप्टेंबर महिन्यात वक्तव्य केलं, पूर्वी आपण काही केलं तरी पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपलंच आपल्याला पांघरून घालावं लागतंय. साहजिकच पवारांच्या ड्रायव्हिंग स्किलची चांगली चर्चा झाली, आत्ताही होतीये. आता या सगळ्यामुळे अजित पवार डॅमेज कुठल्या पातळीवर होत आहेत? तर नेतृत्वाच्या. शरद पवारांकडून अजित पवारांकडे नेतृत्व शिफ्ट न होता अजित पवारांनी वेगळी चूल मांडली. ते थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या हातात नेतृत्व एकवटलं. पण शरद पवारांनी पक्षात होल्ड प्रस्थापित केला होता. त्यांना क्रॉस करणारी भूमिका सहसा कुणी घेत नव्हतं किंवा त्यांना ओलांडून पक्षात निर्णय होत नव्हते. निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी पवारांनी घट्ट बांधून ठेवली होती. मग ही मोळी अजित पवारांच्या नेतृत्वात सुटली. जवळपास सगळेच दिग्गज नेते दादांच्या सोबत गेले. पण त्यात किती दादांचे राहिलेत हा प्रश्न मात्र उपस्थित झाला. तटकरे, मुंडे, भुजबळ यांचा भाजपशी थेट कनेक्ट असल्याच्या चर्चा झाल्या. मारहाणीच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांना पक्षात बढती मिळाली तेव्हा दादांना अंधारात ठेवून हा निर्णय झाल्याचं बोललं गेलं. आता मुंडे थेट अमित शहांना जाऊन भेटलेत, त्यामुळे त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळणार का या चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळेच मंत्र्यांच्या विकेट्स, नेत्यांचं दुरावणं आणि कुटुंबाला वाचवत असताना सोबत्यांना वेगळा न्याय मिळणं आणि या सगळ्यात एकीकडे शिवल्यावर दुसरीकडे उसवत असल्यानं डॅमेज कंट्रोलही अपयशी ठरणं, यामुळे दादांचं नेतृत्व डॅमेज होत असेल तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, पक्षाचं नेतृत्व म्हणून गेम निश्चित आहे असंच म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? कोकाट्यांची विकेट, मुंडेंची महत्वाकांक्षा आणि अडचणीत आलेलं नेतृत्व, अजित पवार हा घाट पार करतील, ही गेम होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.